एकतर मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे आणि माझा महाराष्ट्राच्या पोलिसांवर विश्वासही आहे. त्याच्या मागची जी अदृश्य शक्ती आहे त्याच्यावर माझे प्रश्नचिन्ह आहेत. याचं कारण असं, मी जन्मापासून, माझा जन्मच पुण्याचा आहे आणि मी जन्मापासून प्रत्येक सुट्टीत, माझा आईचं माहेर तिथलं असल्यामुळे मी दर सुट्टीत पुण्याला 2 महिने राहिलेले आणि संपूर्ण देशामधून आज पुण्यामध्ये मग सिम्बायसिस असेल, भारतीय विद्यापीठ असेल, फर्ग्युसन, BMC या सगळ्यात उत्तम संस्था ह्या तुमच्या आणि माझ्या पुण्यात आहे. देशातून लोक पुण्यात शिक्षण घ्यायला येतात आणि शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुण्याची ओळख आहे. पण आज भारत सरकारचा माननीय अमित शहाजी या देशाचे गृहमंत्री आहेत. त्या गृहमंत्र्यांचा डेटा सांगतो की देशामध्ये सगळ्यात जास्त क्राईम आज कुठे आहे तर 5व्या नंबरवर देशात पुणे आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात 1 नंबरला पुणे शहर आहे. म्हणजे जिथे विश्वासाच्या नात्याने लोक, मुलं शिक्षणासाठी, रिटायरमेंट झाल्यावर आपण कुठल्या शहरात राहावं, तर चांगली सुविधा कुठे आहे, चांगलं पाणी आहे, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सुरक्षित आहे, ते पुणे होतं. आज दुर्दैवाने आणि मी अतिशय जड अंतःकरणाने म्हणते की आज पुण्याला जेव्हा राज्यातलं 1 नंबरचं क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र जेव्हा म्हणतात, तेव्हा त्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मला शरम वाटते, मला दुःख वाटतं, अस्वस्थ वाटतं आणि याला जबाबदार तिथले कारभारी आहेत. मी सगळ्या पोलिसांवर कधीच आरोप करणार नाही, जबाबदारी कारभाऱ्यांनी घ्यायची असते. त्याच्यामुळे पुण्याच्या पोलिसांचे जे कारभारी आहेत त्यांनी नैतिक जबाबदारी दाखवून, माझं मत आहे की त्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवलं पाहिजे